प्रणाली, हातामध्ये फलक दिसत आहेत, त्या फलकांवरती काय नेमका नमूद केलेलं आहे ते काही कळू शकेल का? आपण आता पाहतोय की पोलीस प्रशासन या ठिकाणी सगळ्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करतायत, परंतु रस्त्यावर कबूतरखाना हा अत्यंत वर्दळीचा भाग आहे. मुंबईचा दादर परिसरातला अत्यंत वर्दळीचा असलेला हा भाग. या ठिकाणी आता या सगळ्या महिला कबूतरखान्याच्या आतमध्ये आणि कबूतरखान्याच्या बाहेर रस्त्यावर बसलेला बघायला मिळत आहेत. महिलांचा सगळ्यात मोठा सहभाग यामध्ये दिसून येतो आहे. आज त्यांच्या वतीनं आवाहन करण्यात आलेलंच होतं की विद्यार्थी, महिला, त्याचबरोबर इतर जे लोक आहेत त्यांनी या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं आणि मागणी सुद्धा त्यांच्या वतीनं करण्यात आलेली होती. आताच्या घडीला कबूतरखान्याच्या आतमध्ये आणि कबूतरखान्याच्या बाहेर अशा दोन्ही ठिकाणी बघायला मिळत आहे. आंदोलनकर्त्यांची कुदरत की माल भी झेलनी पड़ेगी हमें. इनका हम अन्न छीन नहीं सकते हैं, जिससे भगवान भी नाराज हो सकते हैं, कुदरत भी नाराज हो सकती है. तो सरकार को समझना चाहिए. मेरा निवेदन है सरकार से. कुछ भी आप फंसा सकती है. जीव दया को, इसको अबोल जीव का क्यों परेशान कर रहे? बांबू का काढलेले? जब तक कबूतरखाना नहीं खुलेंगे तभी तक हम लोग इधर ही बैठेंगे. इतना कबूतर मर गया तो हम लोग मर जाएगा तो कुछ नहीं होएगा. लाखों कबूतर मर रहे हैं, एक हम लोग मरेगा तो कुछ नहीं होएगा. नहीं खाना खाएंगे हम लोग तभी तक इधर, जब तक कबूतर नहीं खुलेंगे. पण शासनानं काल तुमच्या बाजूनं निर्णय दिलाय, मग तुम्ही आज एवढं उग्र आंदोलन का करताय? हमारे गुरु से बात करो, हमारे गुरु से बात करो. हम यहाँ से नहीं हटेंगे. अब कबूतरों को हम भूखा मरते हुए नहीं देख सकते हैं. बस अभी जब तक हम पानी अनशन कुछ भी नहीं लेंगे तब तक हम बस बाजी लगा के कबूतर को बचाएंगे. यही बैठे रहेंगे. बस आज कबूतरखाना खुलना ही चाहिए, नहीं पानी हटेंगे. चालू होना ही चाहिए. बस आज अभी क्या कबूतरखाने के लिए हम जान की बाजी लगा देंगे. टेंशन कर लेंगे. पानी मेरे हाथ में खून निकला है तो भी हम बचाएंगे. हमने इस जीवों के लिए किया है. दया धर्म का मूल है, पाप मूल अभिमान. और अपने ऊपर लीजिए कि तुलसीदास जी कह गए कि पारस दया न छोड़िए, और जब तक घट में प्राण और मेरे प्राण रहेंगे तब तक मैं आपकी दया करूंगा. मैं आपके ऊपर, मेरे जीवों पे. अरे ये जीवों पर दया करो प्लीज, मेहरबानी करके. इनको खोल दो, इनको दाना पानी. कोई ऐसा करता है, अरे कोर्ट आदेश देता है मुजरिम को, उसको सजा देता है. इनको कौन सजा देता है? अरे ये मेरे जीव छोटे छोटे अपने कोई नहीं, खुद अपन भूखा रह सकता है क्या? हम पानी के बगैर रह सकता है क्या? बात पहुंचनी चाहिए सरकार तक और कोर्ट तक. हमारी बात पहुंचनी चाहिए. जंगल पे ये नहीं किया, कब्जा नहीं किया. उसका जंगल, उसका जो जगह है उसका अधिकार क्यों छीन रहे हो? किसी का अगर इंसानों का करोगे तो कैसा लगेगा उनको? उनका तुम खाना मैं खुद इधर 40 साल से डाल रहा हूँ और आज मेरे को 5 दिन 6 दिन से डालने को नहीं मिला है. मेरा आत्मा इतना ककर रहा है कि इनको जो जीने का अधिकार है वो पूरा लूट रहा है पब्लिक. और इनको जीने के लिए पूरा हक है. ये मानवता का धर्म है. ये किसी जात का, इसमें जात विरोधी नारा बिल्कुल नहीं है, न महाराष्ट्रीयन है, न ये सारे जात के लिए है. ये हिंदू धर्म, ये मानवता का है जो सब मध्यस्थता है. इसका कोई जात को मुंबईतलं हे शांतीनायक देरासर आहे, जे ऐतिहासिक आहे. खरं तर हा कबूतरखाना सुद्धा ऐतिहासिकच मोडतो आणि त्यामुळे हा इथला कबूतरखाना हटवला जाऊ नये या संदर्भामध्ये उच्च न्यायालयाचे खरं तर आदेश होते. असं असताना सुद्धा गेले 5 दिवस या ठिकाणी कबूतर जे आहेत त्यांना मर्यादित प्रमाणामध्ये खाऊ घालण्याच्या संदर्भामध्ये निर्णयाची वाट बघितली जात होती आणि पावसासाठी म्हणून खरं तर ही ताडपत्री बांधलेली होती. असं असताना आज ही का या ठिकाणी हलवण्यात आली, तोडण्यात आली, हा एक मोठा प्रश्न आहे. समोरच्या बाजूला आपण पाहतोय की देरासर आहे, तिथे मोठ्या प्रमाणावर लोक जे आहेत ते सहभागी झालेले आहेत. आपण आता त्या बाजूने जाऊया, बघूया नेमकं या ठिकाणी काय सुरू आहे.
सगळे नागरिक जे आहेत जैन बांधव जे आहेत ते देरासरच्या आतमध्ये आणि देरासरच्या बाहेर अशा दोन्ही ठिकाणी जमा झालेले आपल्याला बघायला मिळतात. कबूतरखाना हा मुंबईतला दादर परिसरातला सगळ्यात वर्दळीचा परिसर आहे आणि या वर्दळीच्या परिसरामध्ये ऐन सकाळच्या वेळेला हे जे आंदोलन झालेलं आहे त्या आंदोलनामुळे एक ट्रॅफिकची मोठी एक परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे. पोलीस जे आहेत ते सगळ्यांना आतमध्ये घेण्याचा प्रयत्न करत आहेत, सगळ्यांना आतमध्ये जाण्याच्या सूचना केल्या जात आहेत. कबूतरखान्याच्या बाबत ते बंद केले जाऊ नये अशी मागणी या स्थानिक नागरिकांची बऱ्याच दिवसांपासून होती आणि त्याचा एक परिणाम जो आहे आंदोलन स्वरूपात आज आपल्याला बघायला मिळतोय. आज आंदोलनाची हाक दिलेली होती आणि त्यानुसार काही नागरिकांनी या ठिकाणी दुकानं बंद ठेवलेली आहेत. काहींनी दुकानं बंद ठेवून या ठिकाणी ते या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहे आणि आपण पाहतो आहोत की या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे काही पोस्टर्स या ठिकाणी दिसत आहेत आणि देरासरच्या आतमध्ये आता सगळ्या जे नागरिक आहेत किंवा जे लोक आहेत त्यांना आतमध्ये टाकण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जातोय. सगळ्या महिला मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी मिळालेल्या. दादरमधली आपण दृश्य पाहतो ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जैन समाज आपल्याला जमल्याचं बघायला मिळत आहे. या कबूतरखान्यावरती टाकलेली ताडपत्री जी आहे ती काढण्याचा प्रयत्न केला जातोय. त्या ठिकाणी असलेले जे बांबू आहेत ते काढण्याचा प्रयत्न या महिलांकडून केला जातोय. मोठ्या संख्येने जैन समाज या ठिकाणी दाखल झालेला आहे. कबूतरखाना परिसरात आपण दृश्यांमध्ये बघतोय पोलिसांची सुद्धा बाचाबाची सुरू आहे. आक्रमक एकंदरीतच पवित्रा जैन समाजाचा आपल्याला बघायला मिळतो. हमको कुछ नहीं पता है. जय श्री राम, जय श्री राम. हमारे गुरु महाराज बोलेंगे. ये सब पूरा खोल दो. नमस्कार सभी मित्रांना. हेलो आप ओके. कुछ नहीं बोलेंगे. हमारा भाषा बोलेंगे. हम लोग कुछ नहीं बोलने वाले. हमारे गुरु महाराज बोलेंगे. हमारे गुरु महाराज है बड़े, वो बोलेंगे. उनके पास आंसर लो. जैन समाज चांगलाच आक्रमक झालेला आहे. या महिलांच्या आक्रमक प्रतिक्रिया आपल्याला येताना बघायला मिळतात. या ठिकाणी असलेली ताडपत्री काढण्याचा प्रयत्न सुद्धा केला जातोय. पोलिसांकडून या महिलांना अडवण्याचा प्रयत्न केला जातोय. मात्र एकंदरीतच जैन समाजाचा सगळा आक्रमक पवित्र आपण दृश्यांमध्ये बघतोय. या ठिकाणी असलेले बांबू असतील किंवा ताडपत्री असेल ते पूर्णपणे काढून टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. आमचे गुरु प्रतिक्रिया देतील त्यामुळे प्रतिक्रिया देण्यास सुद्धा या महिला नकार देताना आपल्याला बघायला मिळत आहेत. दादरमध्ये कबूतरखान्याच्या बंदी विरोधामध्ये हे आंदोलन होतं आणि या आंदोलनाच्या दरम्यान राडा झालेला आहे. जैन समाज चांगलाच आक्रमक झाल्याची दृश्य आता समोर येत आहे. मागची अनेक वर्ष आम्ही या कबुतरांना खायला देतोय, मात्र आता यावर बंदी घातल्यामुळे यांना खायला घालता येत नाही अशी प्रतिक्रिया आपण आता ऐकली. दादरमध्ये जैन समाज मोठ्या संख्येने या कबूतरखान्याच्या जवळ आलेला आपल्याला दिसतोय आणि एकंदरीतच आक्रमक प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. आक्रमक भूमिका जैन समाजानं घेतलेली बघायला मिळते.